नमस्कार मित्रांनो, मी युवराज कोकरे, डायरेक्टर रेझोनन्स सायन्स पुणे. फॉरेस्ट इंटरव्ह्यू गायडन्स प्रोग्राममध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, हा जो काही डिस्कशन आजचा आहे त्याच्यामध्ये आपण काही प्रमुख मुद्दे त्याच्यामध्ये आहे. पॅनलचं स्ट्रक्चर काय असेल, मिसकन्सेप्शन आणि बऱ्याच साऱ्या विद्यार्थ्यांना फोकस एरिया आणि कोर एरिया कोणता असला पाहिजे, कशा पद्धतीने स्टार्ट केलं पाहिजे, या सर्व गोष्टीवर आपण बोलणार आहोत. तर एक गोष्ट त्याच्यामध्ये एक आहे ते म्हणजे काय, पहिलं आहे म्हणजे पॅनलचं स्ट्रक्चर कसं असेल. आता हे जे काही पॅनल असणार आहे, हे पॅनलमध्ये तुम्हाला 4 ते 5 सदस्य तुम्हाला पाहायला मिळतील. आता याच्यामध्ये चेअरपर्सन पण असतील एमपीएससीचे आणि एमपीएससी सदस्य यांच्या मिळून हे बनलेलं असतं. आणि हे जे काही बाकीचे सदस्य आहेत, या बाकीच्या सदस्यामध्ये काही अकॅडमिशियन्स असतील, म्हणजे ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमधले, फॉरेस्ट युनिव्हर्सिटीमधले, सायन्सचे असतील, ग्रॅज्युएशन इंजिनिअरिंगचे असतील, असे बरेच सारे जे काही अकॅडमिशियन्स आहेत ते पण तुम्हाला पाहायला मिळतात. सोबतच काही तुम्हाला तिथं IFS ऑफिसर्स पाहायला मिळतात, रिटायर्ड असतील, सर्विंग असतील, ते ऑफिसर पण तुम्हाला तिथं पाहायला मिळतात. मग हे कॉन्स्टिट्यूट करतं पूर्ण तो जो काही तुमचं पॅनल आहे, ते पॅनल या सदस्यांनी मिळून बनलेलं असतं. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये काय आहे, हा तुमचा इंटरव्ह्यू किती वेळ चालेल. तुमचा इंटरव्ह्यू चालेल तो म्हणजे 15 ते 20 मिळेल. आता हे जे काही 15 ते 20 मिनिटं आहेत, या 20 मिनिटामध्ये तुमचा जो काही इंटरव्ह्यू आहे तो घेतला जातो. आता मागचं जर रेकॉर्ड बघितलं तर बरेच सारे विद्यार्थी पाहतो की आपण जे काही ट्रान्स्क्रिप्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 15 ते 20 मिनिटं माझा इंटरव्ह्यू चालेल असं म्हटलेलं आहे. मग 15 ते 20 मिनिटं तुमचा तो चालेल. आणि या 15 ते 20 मिनिटामध्ये तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे की काय आहे, तो 12 ते 15 क्वेश्चन तुम्हाला विचारून टाकेल. त्याच्यामध्ये काही शॉर्ट क्वेश्चन असतील, तुम्हाला नॉर्मल करण्यासाठी तो काही क्वेश्चन विचारतो. त्याच्यामध्ये एक्झाम्पल झालं तर समजा काय आहे, तुमच्या प्रोफाईलवर तुम्ही कुठून आला, काय आलात, कशा आहेत, जेवण वगैरे करून आला, असे काही नॉर्मल जे तुम्हाला नॉर्मल करण्यासाठी असे क्वेश्चन असतील. पण काही क्वेश्चन असतील ज्याच्यासाठी तुम्हाला टाईम घेतला पाहिजे आणि तुम्हाला त्याच्यावर चांगल्या पद्धतीने उत्तर दिलं गेलं पाहिजे. मग असे क्वेश्चन तुम्हाला ते येतील, है ना. हे क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळतात. आणि या जे प्रश्नाचं नेचर असतं ते असतं ओपिनियन बेस्ड क्वेश्चन असतात. लॉजिकल आणि अनालिटिकल ते क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे जे क्वेश्चन्स आहेत, हे क्वेश्चन्स जे काही शॉर्ट क्वेश्चन आपण म्हणतो त्याच्यामधले लॉंग क्वेश्चन, शॉर्ट क्वेश्चन हे कोण बनेगा करोडपतीसारखे नसतात. तुम्हाला नॉर्मल करण्यासाठी ते विचारलेले असतात. आणि लॉंग क्वेश्चनमध्ये असा एक क्वेश्चन असतो मित्रांनो, असं एक असो की जो पूर्ण क्रेडिट घेऊन जातो आणि तुमचा पूर्ण इंटरव्ह्यू फिरून टाकतो. मग असे पण काही क्वेश्चन तुम्हाला तिथं पाहायला मिळतील, है ना. मग त्या क्वेश्चनला तुम्ही व्यवस्थित पद्धतीने डील करायचं. त्या क्वेश्चनचं पूर्ण तुमच्या तो ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन असतो, तो क्वेश्चन तुम्ही व्यवस्थित पद्धतीने हँडल केला की तुमचा इंटरव्ह्यू तुमच्या फेवरला येऊन जातो. आणि असे बरेच सारे क्वेश्चन्स आहेत, ठीक आहे. मग त्याच्यावर तुम्हाला लक्ष दिलं पाहिजे. आणि हे सर्व क्वेश्चन विचारण्याचा उद्देश एकच आहे की तुमचा जो काही तुमचा विचार आहे, तुमचं बॅलन्स आहे, तुमचं ॲटिट्यूड हे तपासणं त्याच्या मागचं काम आहे. अशा पद्धतीने तुमचं काय आहे, तुमचे विचार कशावर आहे त्या संदर्भातले, तुमचं बॅलन्स आहे की तुम्ही बॅलन्स आहात का नाही हे चेक करतो. तुमचं ॲटिट्यूड कसं आहे या सर्व संदर्भात हे पण तुम्हाला त्या क्वेश्चनच्या माध्यमातून तो चेक करत असतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो की तुमचं इथं नॉलेज चेक केलं जात नाही. इथं नॉलेज नाही, तुमचं कॅरेक्टर आणि मॅच्युरिटी चेक केली जाते. हे तुम्ही वारंवार लक्षात ठेवा. हे 2 शब्द मी खूप महत्त्वाचे बोलतो की तुमचं कॅरेक्टर आणि तुमचं मॅच्युरिटी चेक करतो. आता एक्झाम्पल सांगायचं झालं, एक मी हायपोथेटिकल क्वेश्चन तुम्हाला तिथं मांडतो की काय आहे, तुम्ही खोटे बोलता का. आता हे जे काही खोटे बोलता का हा जो काही क्वेश्चन आहे, हा एक हायपोथेटिकल क्वेश्चन आहे. हा विचारला जाणार नाही तुम्हाला तिथं, पण हा तुमची ऑनेस्टी चेक करतो. आता जगामधला कोणताच व्यक्ती नाही की तो खोटं बोलत नाही. जगामध्ये कोणताच नाही आहे, कोण ना कुठं ना कधी ना कधी खोटं बोललेलंच आहे. पण तो तुम्हाला प्रश्न विचारतोय की तुम्ही खोटं बोलता का. मग काय हे ऑनेस्टी चेक करण्याचा कार्यक्रम आहे. मग त्याच्यामुळे तुम्हाला अशा प्रश्नापासून पण तुम्हाला व्यवस्थित पद्धती विचारणार नाही, पण तुम्हाला सांगतो मी, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे, है ना. त्याच्यानंतर पाहायचं आहे ते म्हणजे काय आहे, काही मिसकन्सेप्शन्स आहेत, है ना. बऱ्याच साऱ्या मिसकन्सेप्शन आहेत कशाबद्दल, आपल्या या इंटरव्ह्यूच्या याच्यामध्ये मार्केटमध्ये त्या चालत राहतात. बऱ्याच वेळेस तुम्हाला त्या पाहायला पण मिळतील, है ना. त्याच्यामधली एक पहिली मिसकन्सेप्शन आहे ती म्हणजे काय की जो फॉरेस्टचा इंटरव्ह्यू आहे, हा इंटरव्ह्यू असाच सहज जे काही बाकीचे इंटरव्ह्यू आहेत. आता राज्यसेवेची एक्झाम झालेली आहे आणि राज्यसेवेच्या सोबतच हा इंटरव्ह्यू दिला पाहिजे का, है ना. त्याची प्रिपरेशन केली, आता याची काय करायची गरज आहे का मित्रांनो. नाही. फॉरेस्टचा इंटरव्ह्यू जेव्हा तुम्ही करताय तर तुम्ही काय एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की काय आहे, हा जो फॉरेस्टचा इंटरव्ह्यू आहे, हा फॉरेस्टचा इंटरव्ह्यू तुम्ही स्वतंत्र केला पाहिजे. कारण त्याचं कारण पण तसंच आहे. कारण हा जो काही इंटरव्ह्यू आहे, हा इंटरव्ह्यू तुमचा जो काही माइंडसेट आहे, तुमचा या फॉरेस्ट संदर्भात जो काही अप्रोच आहे, है ना, सर्व्हिस संदर्भातला जो अप्रोच आहे तो ओपिनियन तयार करतो. आणि हे ओपिनियन तुम्ही स्वतः इंटरव्ह्यू तयार करून तुम्ही तयार केलं पाहिजे. मग हा अप्रोच आहे, हा सर्व्हिस संदर्भातला तुमचा अप्रोच तयार झाला पाहिजे. हा राज्यसेवेसंदर्भातला आणि फॉरेस्ट संदर्भातला वेगळा आहे. कारण तुम्हाला टोटली 2 वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत. फॉरेस्ट एक वेगळी सर्व्हिस आहे, मग त्याच्यावर तुम्हाला ते बोलायचं आहे, ठीक आहे. मग त्याच्या संदर्भातला तुम्हाला बऱ्याच गोष्टी म्हणजे याच्यावर तुम्हाला स्वतंत्र काम केलं पाहिजे.
ठीक आहे. दुसरी गोष्ट आहे त्याच्यामधली काय आहे, आता मार्केटमध्ये बऱ्याच साऱ्या ट्रान्सक्रिप्ट फिरत आहेत है ना. टेलिग्राम चॅनलवर बघितलं असेल की बरेच सारे इंटरव्ह्यू आहेत है ना. मागच्या ट्रान्सक्रिप्ट केल्या तर मग आता झालं म्हणजे मी पूर्ण तयारी केलेली आहे, मागचे प्रश्न केले, मागचे PYQ बघितले है ना, कशावर विचारतो काय विचारतो याची तयारी केली तर होईल का सर्व? नाही. लक्षात ठेवा, ह्या ज्या ट्रान्सक्रिप्ट आहे ह्या तुम्हाला मार्ग दाखवू शकतात. रिअलिटी सांगायचं तुम्हाला काय आहे त्या मार्ग दाखवू शकतात, पण तुम्हाला काय आहे एक्झॅक्ट त्या सिच्युएशनला काय क्वेश्चन विचारलं जाईल हे तुम्हाला ते प्रिडिक्ट करू शकत नाही. मग लक्षात ठेवा मित्रांनो, फॉरेस्ट इंटरव्ह्यूमध्ये एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे की काय आहे, रिपिटेशनपेक्षा काय क्वेश्चन विचारले याच्यापेक्षा डेप्थ खूप महत्त्वाची आहे है ना. जर डेप्थ तुम्ही कव्हर केली तर मग काय आहे, त्यांनी प्रश्न कशाही कोणत्याही पद्धतीने विचारू द्या, कोणत्याही दिशेने विचारू द्या आणि कशा पद्धतीने विचारू द्या, पण काय आहे तुमची तयारी जर व्यवस्थित पद्धतीने डेप्थमध्ये असेल तुमच्या क्वेश्चनच्या संदर्भात तर माझं म्हणणं नक्की आहे तुम्ही तो इंटरव्ह्यू खेचलेला आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी एक मिसकन्सेप्शन पाहायला मिळतं ते म्हणजे काय आहे, ऑप्शनल आणि ग्रॅज्युएशन हे याचं डीप नॉलेज लागतं है ना. ऑप्शनलचं आणि ग्रॅज्युएशनचं डीप नॉलेज लागतं. तर हे जे काही मिसकन्सेप्शन आहे हे फेक आहे, हे काही नाही, हे खोटारडं आहे. काही डीप वगैरे नॉलेज लागत नाही. सर्वात मेन कन्सेप्ट आहे काय माहिती या संदर्भात, तर ते काय आहे तुमचं ॲप्लिकेशन नॉलेज जे आहे, ॲप्लिकेशन काय आहे तुमचं ॲप्लिकेशन नॉलेज त्याच्यामध्ये किती आहे. म्हणजे माहिती आहे का, सपोज एक्झाम्पल सांगायचं झालं की तुम्ही फॉरेस्ट्रीचे आहात, तर फॉरेस्ट्रीचे जे काही ग्रॅज्युएट आहात तिथून समजा आणि तुमचं ऑप्शनल पण फॉरेस्ट्री आहे, तर तुम्हाला त्या फॉरेस्ट्रीच्या बेसिक ज्या टर्मिनॉलॉजी आहे, सोशल फॉरेस्ट्री काय, ॲग्री फॉरेस्ट्री काय, हे व्यवस्थित सांगता आलं पाहिजे. एवढं नॉलेज तुम्हाला लागेल जे की साधारण जनरल प्रत्येकाला माहीत असतं अशा पद्धतीचं तुम्हाला माहीत असतं पाहिजे आणि चांगल्या ताकदीने ते मांडता आलं पाहिजे, कारण तुमचं ग्रॅज्युएशन त्याच्यामध्ये झालेलं आहे म्हणून त्याच्यामध्ये आहे. समजा मेकॅनिकल इंजिनियर आहे तर मेकॅनिकल इंजिनियरला वेगळ्या पद्धतीचे क्वेश्चन विचारले जातील असं नाही है ना. आणि एकदम डीप मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा काय आहे की एखादा पार्ट हा कशापासून बनतो अशा पद्धतीचे क्वेश्चन नसतात. ते पण काय आहे, जे काही मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे त्याच्या संदर्भातल्या ज्या काही जनरल टर्मिनॉलॉजी आहेत त्याच्यावर तो क्वेश्चन असतो आणि ते पण ॲप्लिकेशन बेसवर. मग दैनंदिन जीवनामध्ये याचा कसा यूज केला जाईल याच संदर्भात ग्रॅज्युएशन असेल किंवा ऑप्शनल आहे, जो ग्रॅज्युएशन आहे त्या ग्रॅज्युएशनचा यूज, तुमचा जे ग्रॅज्युएशन आहे त्याचा यूज आपल्या सर्व्हिसमध्ये कसा केला जाईल अशावर तुम्हाला ते क्वेश्चन असू शकतात. मग त्याच्यामुळे काय आहे तो डीप नाही, डीप क्वेश्चन तो तिथं विचारत नाही हे तुम्हाला मी वारंवार सांगेल. काय आहे तर ते क्वेश्चन जे असणार आहे ते पूर्ण ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि त्याच्यानंतरचा लास्ट आहे ते म्हणजे काय, फॅक्च्युअल आहे का. इंटरव्ह्यू हा फॅक्च्युअल नसतो, लक्षात ठेवलं पाहिजे. इंटरव्ह्यू हा कधीच फॅक्च्युअल नसतो. तो एक लक्षात ठेवलं पाहिजे की तो फॅक्ट्स, ओपिनियन आणि तुमचं जे काही लॉजिक आहे याचं परफेक्ट कॉम्बिनेशन असतं है ना. मग तुम्ही तयार करताना अशा पद्धतीने करा की तो फॅक्च्युअल तुम्हाला विचारणार नाही, तो रॅपिड फायर नाही आहे किंवा तो कोण बनेगा करोडपतीसारखं तुमचं नाही आहे. तिथं काहीतरी लॉजिक असलं पाहिजे. त्या क्वेश्चनला विचारताना तो लॉजिक विचारतो, तो क्वेश्चन क्रिएट होतो, एका क्वेश्चनमधून दुसरा क्वेश्चन निघतो, तुमचा प्रति क्वेश्चन तयार होतो. आणि जेव्हा तुम्हाला माहित आहे की माझा कोर एरिया कोणता आहे, त्या कोर एरियामध्ये तुम्ही जर घेऊन गेलात तर माझं म्हणणं की तुम्ही जिंकलात, तुम्ही जिंकून जाता तिथं. मग त्याच्यामुळे तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे. ठीक आहे. तर मग हे जे काही मिसकन्सेप्शन आहेत हे मिसकन्सेप्शनपासून दूर राहा. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे कोअर एरिया. आणखी एक मिसकन्सेप्शन याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे काय, हॉबीच्या संदर्भात. बरेच सारे लोक म्हणतात की हॉबी संदर्भात तुम्हाला डीप नॉलेज पाहिजे है ना. आता इतकं डीप नॉलेज पाहिजे की तुम्ही त्यासाठी विकिपीडिया वगैरे सर्व छापून मारता, ChatGPT वगैरे सर्व गोष्टी यूज करता तुम्ही त्यासाठी आणि एकदम ताकदीची तुमची काय जी काय आहे हॉबी तयार करता. पण नाही मित्रांनो, हॉबीचा जर विचार केला तर तो काय आहे, हॉबी पण तुम्ही बघितलं असेल की काय आहे तो ॲप्लिकेशनच विचारतो की काय आहे. सपोज एक्झाम्पल मी म्हणून तुम्हाला एक एक्झाम्पल देतो रियालिटीमध्ये काय आहे. सपोज एक एक्झाम्पल आहे की काय आहे, वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आहात तुम्ही है ना. मग तुम्हाला तो असा प्रश्न विचारणार नाही की सर्वात पहिला वाईल्ड लाईफ फोटोग्राफर कोण आहे, जगातील बेस्ट 10 वाईल्ड लाईफ फोटोग्राफर कोणते कोणते आहेत, हाचे प्रश्न तुम्हाला तो विचारणार नाही. हे प्रश्न तुम्हाला तो विचारणार नाही. तुम्हाला प्रश्न विचारेल तो ॲप्लिकेशन बेसवर जे की तुमच्याशी रिलेटेड आहेत. तुम्ही वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आहेत तर तुम्हाला मग तो काय विचारेल, प्रश्न विचारू शकतो त्याच्यावर. ते एक सब क्वेश्चन म्हणून तयार होतो की तुम्ही कोणता कॅमेरा यूज करता है ना. सोबतच त्यासोबत कोणते कोणते इक्विपमेंट आहेत का, कोणत्या पद्धतीच्या लेन्स तुम्ही त्याच्यामध्ये यूज करता, असे क्वेश्चन तुम्हाला तो येऊ शकतो. म्हणजे काय, ॲप्लिकेशन बेस. लेन्स आहेत तर कोणत्या कोणत्या प्रकारचे लेन्स आपल्याला पाहायला मिळतात है ना. वाईल्ड लाईफ फोटोग्राफी किती प्रकारची आहे है ना. अशा पद्धतीचे जे काही बेसिक आहे, तुम्ही कोणते कोणते आतापर्यंत बेस्ट काढलेले फोटो कोणते आहेत, कोणते पक्षी तुम्हाला जास्त आवडले ज्याचे जे तुम्ही फोटो काढलेत. मग अशा क्वेश्चन जे काही तुमच्या रिलेटेड आहेत, ॲप्लिकेशन बेस आहेत, असे क्वेश्चन तुम्हाला विचारतो तो. मग त्याच्यामुळे तुम्ही हे पण लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर आहे ते म्हणजे काय, कोर आणि फोकस एरिया कोणता असला पाहिजे. आता कोर आणि फोकस एरिया आहे.
कोर आणि फोकस एरियाच्या पहिले तुम्हाला एक गोष्ट आणखी सांगायची आहे की बरेच सारे विद्यार्थी विचारतायत मला की काय आहे की ड्रेस कसा असला पाहिजे. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, ड्रेस हा साधा असला पाहिजे. ड्रेस मॅटर नाही आहे. व्हाईट शर्ट ब्लॅक पॅन्ट संपला विषय, याच्या व्यतिरिक्त नाही आहे. मुलींचं जे काही सलवार सूट आहे त्याच्या संदर्भात आहे. ड्रेस मॅटर ठेवत नाही. तुम्ही कशा पद्धतीची उत्तर देता, म्हणजे एक अधिकारी म्हणून जर तुम्हाला 2 मिनिटं बोलायला लावलं तर तुम्ही किती ताकदीने ते मांडू शकता याच्यावर तो इंटरेस्ट असतो. तुमची पर्सनॅलिटी चेक केली जाते. तुमचा ड्रेस वगैरे काही मॅटर ठेवत नाही. एखादा व्यक्ती खूप सुंदर दिसतो पण त्याला बोलता येत नाही तर त्याला मार्क्स मिळणार नाही. एखादा व्यक्ती खूप खराब दिसतो, दिसायलाच खराब आहे, आणि तो जर असेल त्याच्यामध्ये नॉलेज असेल तर त्याला सर्वात जास्त मार्क्स मिळतात. तुमच्या ऑनेस्टीला मार्क्स मिळतात, तुमच्या कॅरेक्टरला मार्क्स मिळतात. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा की हा मॅटर नाही, ड्रेस मॅटर नाही आहे. त्याच्यानंतर कोर एरिया काय असला पाहिजे. ठीक आहे, हे बाकीचे क्वेश्चन झाले. आता कोर एरिया काय असला पाहिजे. आता कोर एरियामध्ये पहिलंच आहे ते म्हणजे काय आहे, फॉरेस्ट्री अँड फॉरेस्ट मॅनेजमेंट. फॉरेस्ट्री आणि फॉरेस्ट मॅनेजमेंट संदर्भात तुम्हाला तो क्वेश्चन विचारेल. आता फॉरेस्ट आणि फॉरेस्ट्री मॅनेजमेंटच्या संदर्भात तुम्हाला काय क्वेश्चन माहीत असले पाहिजे, तर त्याच्यामध्ये एक पहिली गोष्ट असलं पाहिजे की काय आहे, तुम्हाला किती टाईपचे फॉरेस्ट आहेत, काय आहे फॉरेस्टचे टाईप किती आहेत, हा तुम्हाला वारंवार क्वेश्चन तो विचारेल. फॉरेस्टचे टाईप किती आहेत, सिल्व्हिकल्चरचं स्ट्रक्चर काय आहे ना, सिल्व्हिकल्चर सिस्टम काय आहे हे तुम्हाला विचारले. सोशल फॉरेस्ट्री असेल, ॲग्रो फॉरेस्ट्री असेल, अर्बन फॉरेस्ट्री काय आहे हे तुम्हाला विचारेल. जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट असेल, अफॉरेस्टेशन स्कीम आहे, कॅम्पा आहे, नॅप आहे, JM आहे, हे तुम्हाला तो तिथं विचारेल है ना. मग तुम्हाला काय माहीत पाहिजे की हे जे काही फॉरेस्ट संदर्भात फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाचा रिपोर्ट येतो ते रिपोर्ट माहीत पाहिजे. सोबतच तुम्हाला फॉरेस्ट राईट ॲक्ट आहे तो ॲक्ट माहीत पाहिजे. मग तुमचा जो फोकस आहे, हा जो फोकस आहे हा फॉरेस्ट आणि फॉरेस्ट मॅनेजमेंट या संदर्भात तुमचा तो असला पाहिजे. फॉरेस्ट प्रॅक्टिकल अंडरस्टँडिंग त्या संदर्भात तुम्हाला आली पाहिजे. फॉरेस्ट ॲज अ रिस्पॉन्सिबिलिटी तुम्हाला ती सर्व होणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काय त्याचं प्रॅक्टिकल नॉलेज है ना, प्रॅक्टिकल अंडरस्टँडिंग असली पाहिजे. म्हणून तुम्हाला फॉरेस्ट संदर्भात ह्या गोष्टी असल्या पाहिजे. आणि ज्यांचा फॉरेस्ट ऑप्शनल आहे त्यांना ह्या सर्व गोष्टी माहीतच पाहिजे. तोंडी पाठ पाहिजे असं म्हटलं तरी चालेल, कारण तो तुम्हाला त्याच्यावर विचारणार आहे. फॉरेस्ट ऑप्शनल तुमचा असेल तर याच्यावर 100% तो तुम्हाला तो विचारणार आहे. दुसरं आहे ते म्हणजे काय, वाईल्ड लाईफ अँड बायोडायव्हर्सिटी. वाईल्ड लाईफ आणि बायोडायव्हर्सिटी संदर्भात तुम्हाला काय माहीत पाहिजे, तर तुम्हाला IUCNची जी काही रेड लिस्ट आहे ते माहीत पाहिजे. थ्रेटन स्पेसिसच्या जे काही कॅटेगरीज आहेत त्या कॅटेगरीत माहीत पाहिजे. सोबतच इम्पॉर्टंट जे काही इंडियन ॲनिमल्स आहेत जसे की टायगर आहे, एलिफंट आहे, चित्ता आहे, रोयनो आहे है ना, ग्रेट इंडियन बस्टर्स आहे, स्नो लिओपार्ड आहेत की जे काही थ्रेटन होण्याच्या मार्गावर आहेत है ना, लॉयन आहेत. हे जे सर्व ॲनिमल आहेत जे की महत्त्वाचे आहेत ते तुम्हाला माहीत पाहिजे. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट माहीत पाहिजे तुम्हाला 1972चा, आणि त्याच्यामधले जे काही 6 शेड्यूल आहेत, 1 पासून ते 6 शेड्यूल आहेत ते तुम्हाला माहीत पाहिजे है ना. हे शेड्यूल खूप महत्त्वाचे आहे. त्या शेड्यूलमध्ये सर्व काही लपलेलं आहे, ते शेड्यूल माहीत पाहिजे. त्याच्यानंतर काय आहे, प्रोजेक्ट टायगर माहीत पाहिजे तुम्हाला है ना. प्रोजेक्ट टायगर आहे, प्रोजेक्ट एलिफंट आहे, क्रोकोडाईल आहे है ना, प्रोजेक्ट क्रोकोडाईल आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे. कन्झर्वेशन रिलेटेड इन्स्टिट्यूट तुम्हाला माहीत पाहिजे है ना. वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया माहीत पाहिजे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री माहीत पाहिजे. झुलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडिया हे काय आहे तुम्हाला माहीत असलं पाहिजे है ना. हे इन्स्टिट्यूशन खूप महत्त्वाचे आहेत. आणि हे इन्स्टिट्यूट माहीत असण्याचं कारणच तसं आहे, त्याचा फोकसच तसा आहे की काय आहे, कन्झर्वेशन इथिक्स तुमच्यामध्ये येऊन जातात. कन्झर्वेशन संदर्भातील तुमची अंडरस्टँडिंग, इकॉलॉजिक संदर्भात तुमची अंडरस्टँडिंग वाढून जाते. तुम्हाला हे जे इन्स्टिट्यूट्स आहेत, इन्स्टिट्यूट कशासाठी कायसाठी हे जर जेव्हा बिंबलं त्याच्या संदर्भात तुम्हाला काय आहे, कन्झर्वेशन इथिक्स तुम्हाला आपोआपच डेव्हलप होऊन जातात. त्याच्यानंतर काय आहे, तुमचे लॉज, पॉलिसी आणि इन्स्टिट्यूशन तुम्हाला माहीत पाहिजे. आता कोणते कोणते लॉज आहेत, कोणते कोणते ॲक्ट्स आहेत हे तुम्हाला माहीत पाहिजे. इंडियन फॉरेस्ट ॲक्ट 1972 तो तुम्हाला माहितीच आहे. फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट 1980 तुम्हाला माहीत असला पाहिजे है ना. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट तो आहेच समजा. बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन ॲक्ट 2002चा तो पण तुम्हाला माहीत असला पाहिजे. मग हे ॲक्ट जे आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. बऱ्याच साऱ्या पॉलिसीज आहेत. नॅशनल फॉरेस्ट पॉलिसी आहे 1988ची. नॅशनल ॲग्रो फॉरेस्ट्री पॉलिसी याची 2014मध्ये बनली, ती पण माहीत पाहिजे तुम्हाला. बरेच सारे इन्स्टिट्यूशन्स आहे, कॅम्पा आहे है ना, FSI आहे, स्टेट फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे. याच्याबद्दल जाऊन तिथं इन्फॉर्मेशन काढली पाहिजे. हे तुम्ही केलं पाहिजे. का केलं पाहिजे, तसं इम्प्लिमेंटेशन आहे ना, त्या जो काही लॉज बनलेले, जे ॲक्ट बनलेले त्याचं रिलेव्हन्स काय आहे हे तुम्हाला त्याच्या माध्यमातून जाणलं जातं. त्याच्यानंतर आणखी गोष्ट आहे ते म्हणजे इन्व्हायरमेंटल इश्यूज. आता इन्व्हायरमेंटल इश्यूजमध्ये तुम्हाला काय माहीत पाहिजे, तर क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग, सस्टेनेबल डेव्हलपमेंट काय आहे, त्याच्या संदर्भात आता पोल्युशन संदर्भात खूप सारं पोल्युशन चालू आहे. त्या पोल्युशनचा फॉरेस्टवर काय इफेक्ट होतो है ना, अफॉरेस्टेशन चालू आहे. फॉरेस्ट फायर्स याच्याबरोबर तुम्हाला बोलता आलं पाहिजे. सोबतच त्याच्यानंतर इंटरनॅशनल ट्रिटीज आहेत त्या संदर्भातल्या है ना. रामसर साईट्स काय आहेत, पॅरिस ॲग्रीमेंट काय आहे, CBD काय आहे,
साईट्स काय आहेत, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला तिथं माहिती असल्या पाहिजे. त्याच्यानंतर बरेच साऱ्या मुवमेंट्स असतील, इन्व्हायरमेंट रिलेटेड मुवमेंट्स आहेत, चिपको आपको है ना, हे जे काही सायलेंट व्हॅली जे प्रोजेक्ट्स आहेत हे काय आहेत, ह्या व्हॅली जे काही मुवमेंट्स आहेत ह्या काय आहेत हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. कारण हे जर माहीत असेल, इन्व्हायरमेंट इश्यू जर माहीत असतील तर तुमचं जे काही लोकल आणि ग्लोबल जे काही लिंकेज आहे, इन्व्हायरमेंट संदर्भात लिंकेज आहे, अंडरस्टँडिंग आहे, ती वाढून जातं आणि त्याच्यावर तुमचा येतो की तुम्ही पेपरवर वाचता आणि तुम्ही हे जे करंट आहे ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. करंट अफेअर आणि जनरल अवेअरनेस संदर्भात गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजे की करंट अफेअर आणि जनरल अवेअरनेस ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. रिसेंट जे काही अफॉरेस्टेशनचे काही कामं झाली असतील है ना, काही समिट झाले असतील, कॉपचे समिट झाले असतील है ना, या समिट माहीत पाहिजे. महाराष्ट्र स्पेसिफिक जे काही फॉरेस्टचे इश्यू आहेत ते तुम्हाला वाईल्ड लाईफ कॉरिडॉर बनत असतील है ना, बरेच सारे कॉरिडॉर बनतात त्याचे ते माहीत पाहिजे. मँग्रोव्ह फॉरेस्टचा काय असेल काय इश्यू ते पण तुम्हाला माहीत पाहिजे. म्हणजे काय आहे, हे जे काही इकोलॉजिकल फंडामेंटल्स आहेत, हाय लेवलचे जे फंडामेंटल्स आहेत ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे आणि याच्यावर करंट अफेअरवर तुम्ही काम केलं पाहिजे. हे करंट अफेअरचं काम तुम्हाला महत्त्वाचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे ते म्हणजे काय आहे, हाऊ टू स्टार्ट. आता स्टार्ट कुठून केलं पाहिजे. सर्वात महत्त्वाचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खूप महत्त्वाचं आहे की सुरुवात करताना तुम्हाला फॉरेस्ट मॅन्युअल हे मी आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेलं आहे है ना. हे जे काही फॉरेस्ट मॅन्युअल आहे हे फॉरेस्ट मॅन्युअल प्रत्येकाला माहीत पाहिजे. फॉरेस्ट मॅन्युअल याच्यामध्ये प्रत्येक डिटेल आहे, प्रत्येक आस्पेक्ट आपल्याला त्याच्यावर कव्हर केलेला आहे. त्याच्यानंतर फॉरेस्ट सर्वे माहीत पाहिजे. त्याच्यानंतर लॉज, पॉलिसी, इन्स्टिट्यूशन हे सर्व तुम्हाला याच्या संदर्भातले माहीत पाहिजे, याच्या संदर्भातले इन्फॉर्मेशन काढून ठेवा. आणि सोबतच तुम्हाला सर्वात महत्त्वाचं काम करायचं ते म्हणजे तुमच्या प्रोफाईलवर. तुमच्या प्रोफाईलवर काम करणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. प्रोफाईलवर काम केल्यानंतर ना प्रोफाईल पूर्ण तोडा, पूर्ण अशी डिवाईड करून टाका. प्रोफाईलला अशा ताकदीने करा की काय आहे, तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन आहे ना, तुमची ग्रॅज्युएशनची इन्फॉर्मेशन, तुमचं आतापर्यंत तुम्ही काय केलेलं आहे, जॉब केला असेल जॉबच्या बाबतीत, या सर्व जी काही इन्फॉर्मेशन आहे ती बायन्यूट पद्धतीने काढून ठेवा. काढली असेल ते बेस्ट आहे, पण आता तुम्हाला ते आहे, तुम्ही ते केलं पाहिजे. मग अशा पद्धतीने ही पूर्ण प्रिपरेशन तुम्ही केली पाहिजे. अशा पद्धतीने हा तुमचा जर्नी सुरू झाली पाहिजे. मग हे असेल त्याच्यानंतर आपले जे मॉक आहेत ते मॉक सुरू होतील. थँक्यू, धन्यवाद.